आपल्याला सुख, शांती, समाधान मिळावं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, आपल्या कष्टाला, आपल्या प्रयत्नांना यश मिळावं, आपली सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडावे, आपल्या कुठल्याच कामात अडथळे येऊ नयेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सुखी, समाधानी जीवन जगावं, आपल्या मनाला शांती लाभावी म्हणून आपण देवपूजा करत असतो. देवपूजा केल्यानंतर आपल्या मनाला शांत आणि प्रसन्न वाटतं. पण मंडळी, हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणतीही देवपूजा ही दिव्याशिवाय अपूर्ण असते असे मानले जाते. म्हणून आपण देवपूजा करते वेळी सर्वात आधी दिवा प्रज्वलित केला पाहिजे, नंतर देवपूजेला सुरुवात केली पाहिजे. दिवा हे अग्निदेवतेचे स्वरूप मानले जाते. दिवा लावून देवपूजा केल्याने साक्षात अग्निदेवतेच्या साक्षीने आपली देवपूजा संपन्न झाली असा त्याचा अर्थ असतो. हिंदू धर्मशास्त्रानुसार देवपूजेमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. तर मंडळी, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की दिवा लावताना दिव्यामध्ये जर या 5 वस्तू टाकल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो, त्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, आपली अडलेली सर्व कामे पूर्ण होतात, आपल्या पैशासंबंधित सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये साक्षात देवी देवतांचा सहवास निर्माण होतो. चला तर बघूयात कोणत्या आहेत या 5 वस्तू. पण त्यापूर्वी मंडळी, आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, देवपूजा करते वेळी दिव्यामध्ये टाकायची पहिली वस्तू आहे हळद. दिव्यामध्ये आपण जर थोडीशी हळद टाकली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, तिचा आशीर्वाद कायम आपल्यावर, आपल्या कुटुंबावर राहतो, परिणामी आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. तर मंडळी, दिव्यामध्ये टाकायची दुसरी वस्तू आहे लवंग. आपण जर देवपूजा करते वेळी प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकल्या तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते. आपल्या कुटुंबामध्ये जर कोणाला नजरबाधा झाली असेल तर या लवंगाच्या उपायामुळे नजरबाधा सुद्धा दूर होते आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना शांतता लाभते. तर मंडळी, दिव्यामध्ये टाकायची तिसरी वस्तू आहे काळे तीळ. जर आपण दिव्यामध्ये काळे तीळ टाकले आणि दिवा प्रज्वलित केला तर यामुळे शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होतात. मंडळी, शनिदेवाची कृपा आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहणं ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मंडळी, जर आपण दिव्यामध्ये काळे तीळ टाकले तर शनिदेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपले अडलेले सर्व कामे मार्गी लागतात आणि आपल्याला त्या कामामध्ये यश मिळतं. तर मंडळी, दिव्यामध्ये टाकायची चौथी वस्तू आहे मिरे. जर आपण देवपूजा करते वेळी दिव्यामध्ये मिरे टाकले आणि देवपूजा केली तर आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा येऊ लागतो, आलेला पैसा टिकून राहतो आणि आपल्या पैशांमध्ये वाढ होते, परिणामी आपल्या पैशासंबंधित सर्व अडचणी दूर होतात. मंडळी, दिव्यामध्ये टाकायची 5वी आणि शेवटची वस्तू आहे अखंड तांदूळ. अखंड तांदूळ म्हणजे असे तांदूळ जे की कुठेही तुटलेले किंवा त्याचे तुकडे झालेले नसावेत. तर मंडळी, अगदी चिमूटभर असे अखंड तांदूळ जर आपण दिव्यामध्ये टाकले तर आपल्या घरात साक्षात देवी देवतांचं वास्तव्य निर्माण होतं, देवी देवतांचा वास आपल्या घरात राहतो, परिणामी आपल्याला सुख, शांती, समाधान मिळतं, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, आपल्या प्रयत्नांना यश मिळतं, आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपले अडलेले सर्व कामे मार्गी लागतात, आपल्या मनाला शांत आणि प्रसन्न वाटतं. तर मंडळी, देवपूजा करते वेळी दिव्यामध्ये टाकायच्या अशा काही वस्तू आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत. तुम्हाला जमतील त्या वस्तूंचा उपाय तुम्ही करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.